या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची अपडेट, दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा सूत्रांकडून कळतीये। अधिक माहिती आपण घेऊयात विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, लवकरच या संदर्भात बैठक सुद्धा होणार आहे आणि अर्थात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या चिन्हावर मनसेने निवडणूक लढवावी अशी सुद्धा एक चर्चा समोर येते। भाजपची ही मागणी असल्याची काय सगळ्या संदर्भात अधिक माहिती? बरोबर आहे। आपण गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं तर भाजप मनसेची जवळीक जी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। मनसेची मदत जी आहे ती मुंबई सारख्या शहरात भाजपला हवी आहे आणि दक्षिण मुंबई जर मतदारसंघ जिंकायचा असेल, मराठमोळा बऱ्या प्रमाणात असलेला हा मतदारसंघ आहे आणि या ठिकाणी मनसेची साथ महत्त्वाची असणार आहे। जी माहिती मिळते या माहितीनुसार मनसेला सुद्धा उमेदवारी भाजप जी आहे ते देऊ शकतो, परंतु एक आठ जे आहे ते ठेवण्यात येईल की कमळाच्या चिन्हावरतीच हा उमेदवार जो आहे तो उभा राहणं गरजेचं आहे। बाळा नांदगावकर यांचं नाव जे आहे सध्या चर्चेलं जाते, कारण बाळा नांदगावकर आपण जर पाहिलं तर दक्षिण मुंबईतलं एक मोठं नेतृत्व आहे। आमदार राहिलेले आहेत, माजी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचा लालबाग परळ शिवडी त्याचप्रमाणे माझगाव पट्ट्यामध्ये मोठा मतदार जे आहे त्यांचे आहेत, मराठी मतदार आहेत। त्यामुळे कुठेतरी हा फायदा जो आहे तो भाजपला होऊ शकतो आणि यासाठी एक वेगळी खेळी जी आहे ती खेळली जाते। कारण याआधी आपण जर पाहिलं अरविंद सावंत 2 टर्म ज्या खासदार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपने राहुल नार्वेकर यांना कुठेतरी तयारी करण्याचे संकेत दिलेले होते, परंतु ही लढत जी आहे ती अटीतटीची पुन्हा एकदा होऊ शकते आणि त्यामुळे ही वेगळी खेळी जी आहे ती भाजप आणि लवकरच होणाऱ्या या बैठकीमध्ये काय नेमकं चर्चा होते ते सुद्धा तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद विनायक।